यंदा म्हणजेच 2026 मध्ये होळी नक्की कधी साजरी करायची आहे? 2 मार्च की 3 मार्च? होलिका दहन पूजा कधी करायचे आहे? त्याचप्रमाणे पौर्णिमा आहे तर पौर्णिमेचा उपवास, पौर्णिमेचा सत्यनारायण कधी करायचा आहे? होलाष्टक म्हणजे काय आहे? ते शुभ आहे की अशुभ आहे? त्यामध्ये काय नियम आहेत? चंद्रग्रहण आहे तर त्याचा काय संदर्भ आहे? ग्रहण वेद आहेत तर ते कधी पाळावेत? ग्रहण कधी सुरू होत आहे? काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा म्हणजेच वसंताचे आगमन होते आणि सर्व निसर्ग बहरून जातो आणि फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी ही साजरी केली जात असते. यंदा मार्च 2026 मध्ये 2 की 3 मार्च या 2 तारखांमध्ये सर्वत्र संभ्रम निर्माण झालेला असल्याने नक्की होळी 2 मार्चला साजरी करायची की 3 मार्चला, याचे उत्तर म्हणजे दिनांक 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी होळी साजरी केली जाणार आहे. हुताशिनी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी सायंकाळी 5:55 होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 3 मार्च 2026 मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होत आहे. 3 मार्च 2026 ला चंद्रग्रहण असल्याने त्याचे वेदातील नियम सर्व लागू होत असल्याने या ग्रहणाच्या काळामध्ये कोणतेही कार्य आपण करत नाही. 3 मार्चला सकाळीच सूतक काळ चालू होत असल्याने, ग्रहणाचा काळ असल्याने आणि भद्राचा प्रभाव असल्याने होलिका दहन आणि होलिका पूजन हे 2 मार्च 2026 वार सोमवारी या दिवशीच करण्याचे जाणकार आणि ज्योतिषकारांनी सांगितलेले आहे. आणि पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळी पौर्णिमा चालू झाल्यानंतर म्हणजेच 2 मार्चला संध्याकाळी पौर्णिमा चालू झाल्यानंतरच असणार आहे. या दिवशी सायंकाळी 5:55 होलिका दहन केले जाणार आहे आणि होलिका पूजन देखील केले जाणार आहे. पौर्णिमेचा उपवास हा 2 मार्चलाच करायचा आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमेचा सत्यनारायण देखील ह्याच दिवशी करायचा आहे, म्हणजेच 2 मार्चलाच करायचा आहे. 6 नंतर प्रदोष काळात आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो. सत्यनारायण पूजेला आणि होलिकेला देखील नैवेद्य दाखवून आपण भोजन करायचे आहे. आणि धुलीवंदन हे 3 मार्च 2026 मंगळवारी साजरे केले जाणार आहे. त्यामुळे जे होळीच्या दिवशीचे उपाय आहेत ते ह्या 2 मार्चच्या दिवशीच करायचे आहेत. आणि चंद्रग्रहण असल्याने 3 मार्चला शांतपणे ग्रहणाचे नियम पाळावेत. आता 3 मार्चला चंद्रग्रहण आहे तर ते कधी सुरू होत आहे, वेध काळ कधी सुरू होत आहे ते आपण पाहूया. 3 मार्च 2026 वार मंगळवारी दिसणारे चंद्रग्रहण हे वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचे सर्व नियम, ग्रहणाचे नियम, वेदादी नियम सर्वांनी पाळायचे आहेत. भारतीय वेळेनुसार ग्रहण हे 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि सायंकाळी 6:47 संपत आहे. या ग्रहणाचा सूतक काळ हा सूर्य उदयापासूनच सुरू होत आहे आणि त्याचे वेदादी नियम हे आपण ते सकाळपासून पाळायचे आहेत. जर कोणी आजारी असेल, वृद्ध असतील, गर्भवती स्त्रिया असतील, त्यांनी सकाळी 11 नंतर वेदाचे नियम पाळले तरी देखील चालणार आहेत. ज्यांना अगदीच शक्य नाही, ज्यांना काही वैद्यकीय अडचण आहे, त्यांनी हे नियम पाळले नाहीत तरी देखील चालणार आहे. ज्यांना जितकं जमत आहे त्यांनी तितकेच नियम पाळायचे आहेत. एकूण हे 3 ते 3.5 तासाचे ग्रहण असणार आहे आणि त्यामुळे ग्रहणाचे वेदाचे जे नियम आहेत ते गर्भवती स्त्रियांनी 11 वाजल्यानंतर देखील पाळले तरी देखील चालणार आहेत. मात्र चंद्रग्रहणाच्या काळामध्ये म्हणजे जो ग्रहणाचा काळ सांगितलेला आहे दुपारी 3 वाजून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत साधारण, या काळामध्ये शक्यतो गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. जसे सांगितले गेलेले आहे की कोणत्याही वस्तूचे, कोणत्याही पदार्थ कापू नयेत, भाज्या कापू नयेत किंवा हाताची बोटे मोडू नयेत. अशा वेळेमध्ये शक्य तितके सर्वांनी शांत राहून देवाचे नामस्मरण करावे. कोणताही मंत्र येत असेल, कोणत्या गुरूंचा मंत्र येत असेल, एखाद्या ग्रंथाचे पारायण तुम्ही या काळामध्ये करू शकता. आणि हा जो काळ आहे तो सर्वांनी शांतपणे कोणत्याही
शारीरिक किंवा मानसिक कष्ट करण्यामागे न धावता शक्य तितके सर्वांनी शांत राहायचे आहे. घरातले वातावरण शांत ठेवायचे आहे, शुद्ध ठेवायचे आहे आणि या काळामध्ये आपल्या ईश्वराची भक्ती करायची आहे. होलाष्टकाबद्दल देखील खूप बोलले जात आहे. भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या समजुती, गैरसमजुती तसेच त्याचे नियम सांगितले जात आहेत. काही ठिकाणी घाबरवले जात आहे आणि याद्वारे दिशाभूल होत आहे. पण हे होलाष्टक म्हणजे काय आहे? ते शुभ आहे की अशुभ आहे? होलाष्टकांबद्दलचा काळ हा देखील अनेक ठिकाणी वेगवेगळा सांगितला गेलेला आहे. होळीच्या आधीच्या 8 दिवसापासून ते होळीच्या दिवसापर्यंतचं होलाष्टक सांगितलं जात आहे. तर काही ठिकाणी काही भागामध्ये होळीच्या नंतरचे 8 दिवस म्हणजे होळीच्या दिवसापासून पुढे 8 दिवस होलाष्टक सांगितले गेलेले आहे. पण असा त्याचा कोणताही शास्त्रीय किंवा धर्मग्रंथात स्पष्टपणे उल्लेख नाहीये. होळीचा काळ हा महिना ऋतू बदलला जातो, तापमानामध्ये मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये, मानवी शरीरामध्ये, निसर्गामध्ये अनेक बदल होत असल्याने हे जे वातावरण आहे ते अतिशय तप्त होत असते. त्यामुळे साहजिकच त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो आणि अशा वेळी माणसाने शक्य तितके आपल्या घरातले, आजूबाजूचे वातावरण शांत ठेवावे असे सांगितले गेलेले आहे आणि म्हणूनच होळीच्या आधी किंवा नंतरचा जे काही होलाष्टकाचा काळ सांगितला गेलेला आहे ते देखील सांगितले जाते की होळीच्या आसपास काही ठिकाणी जादू टोणा किंवा मंत्र तंत्र इत्यादी गोष्टी केल्या जातात. त्यामुळे आजूबाजूला रस्त्यावरती किंवा घराच्या आजूबाजूला काही गोष्टी केलेल्या असतात, काही गोष्टी वस्तू सापडल्या असतात, तर ते पाहून आपण घाबरून जातो आणि म्हणूनच आपल्या लहान मुलांना देखील आपण शक्यतो ह्या काळामध्ये बाहेर पाठवू नये. मुलांना देखील चक्कर येणे, थकवा येणे किंवा लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन होणे इत्यादी गोष्टी ह्या होत असतात आणि म्हणूनच आपण लहान मुलांची देखील काळजी या दिवसामध्ये घेतली पाहिजे आणि शिवाय वृद्ध आणि आपली देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच या काळामध्ये शारीरिक श्रमाचे किंवा जमावाचे, गर्दीच्या ठिकाणचे काम न करता शांत राहायचे आहे. शक्य तितके शांत राहून देवाची उपासना करायची आहे, देवाची भक्ती करायची आहे. हे होलाष्टक हे कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक विचाराशी न जोडता आपण देखील शास्त्रीय दृष्ट्या विचार करून ह्या प्रथा पाळाव्यात की न पाळाव्यात, हे नियम पाळावेत की न पाळावेत, हे प्रत्येकाने ठरवणे हे उपयोगाचे होईल असे मला वाटते. तेव्हा सर्वांनी सुज्ञ नागरिक तसेच हिंदू परंपरा जपत या सर्व सणांची आणि आपल्या भावनांची सांगड घालूनच आपले सर्व सण मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने, सुरक्षितता पाळून आपल्या पुढच्या पिढीला सोबत घेऊन साजरे केले पाहिजेत, जेणेकरून ते पुढे योग्य रीतीने आणि अर्थपूर्णपणे साजरे केले जातील. सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.